Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject electrical and electronic measurements. Today we will start the topic number 3, that is measurement of electric power. ठीक आहे. इन प्रिव्हियस लेक्चर आपण मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट बघितलेलं होतं, जो आपला प्रिव्हियस चॅप्टर होता. आता आपण मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर बघणार आहोत. ठीक आहे. सो व्हॉट वी विल लर्न टुडे. आज आपण काय शिकणार आहोत बघा. First is what is power, and then wattmeter, which is used to measure the power. आपण पॉवर म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यानंतर वॅटमीटर म्हणजे काय. वॅटमीटर आपण कशासाठी वापरतोय, पॉवर मेजरमेंट साठी. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट वी विल सी द व्हॉट इज पॉवर. पॉवर काय. ठीक आहे. सो पॉवर मीन्स पॉवर इज ॲबिलिटी टू डू द वर्क. ठीक आहे. पॉवर म्हणजे एखादं तुम्हाला काम करायचं आहे, त्यासाठी जी गोष्ट लागते त्याला आपण काय म्हणतोय, पॉवर असं म्हणतो. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला हा माझा लॅम्प आहे. ठीक आहे. हा लॅम्प मला जर ग्लो करायचा असेल, चालू करायचा असेल, तर त्याला काय द्यावे लागेल, तुमची पॉवर द्यावी लागेल. हा लॅम्प चालू करण्यासाठी काहीतरी पॉवर लागते. ओके. एखादी मोटर आहे, एखादी मशीन आहे, ते तुम्हाला चालू करायचं असेल तर मला काय लागते, पॉवर. फॉर एक्झाम्पल मोटर तुम्ही कशासाठी कनेक्ट केलाय, पंपिंग साठी किंवा वॉटर पंप करण्यासाठी. वॉटर पंप करण्यासाठी तुम्ही काय करताय, मोटर वापरताय. ठीक आहे. माझं काम काय करायचं आहे, वॉटर पंपिंगचं काम करायचं. कोण करून देणार, मोटर. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पॉवर लागणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला पॉवर म्हणजे काय समजलं असेल. एखादं मला काम करायचं आहे तर त्यासाठी काय लागणार आहे, पॉवर ही लागणार आहे. In an electric circuit, when voltage is applied across load, current flows through it. आपल्याला माहिती आहे, आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. जर मला एखादा लोड ड्रिव्हन करायचा असेल आणि ह्या लोडच्या अक्रॉस जर मी काही टाकलो, व्होल्टेज अप्लाय केलं, तर ह्याच्यामधून काय फ्लो होतो, तुमचा करंट फ्लो होतो. ठीक आहे. The product of applied voltage and resulting current flowing is in electrical circuit is power. जर मी या दोघांचा गुणाकार केला, प्रोडक्ट ऑफ अप्लाइड व्होल्टेज अँड रिझल्टिंग करंट. ठीक आहे. मग पॉवरचा फॉर्म्युला काय तयार झाला बघा. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज गुणिले करंट जर मी केलो, तर मला त्या सर्किट मध्ये किती टोटल पॉवर कंझ्युम होईल ते समजतं. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, त्या सर्किट मधल्या व्होल्टेज आणि करंटचा जर मी गुणाकार केला तर मला टोटल पॉवर किती खर्च होते ते समजतं. युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज वॅट and it is represented by W. त्याचा युनिट काय आहे, युनिट लक्षात ठेवा. तुम्हाला एमसीक्यू मध्ये मे बी क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज द युनिट ऑफ पॉवर. पॉवरचं युनिट काय असतं, वॅट हे पॉवरचं युनिट असतं. जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर सिंपल ट्रिक बघा. आपण ज्यावेळी बाजारात बल आणायला जातो त्यावेळी तुम्ही काय म्हणताय, 60 वॅटचा बल्ब द्या, किंवा आता तुम्ही एलईडी घ्यायचा होता त्यावेळी काय म्हणताय, 12 वॅटचा एलईडी द्या किंवा 7 वॅटचा एलईडी द्या. आता हे वॅट म्हणजे काय, पॉवर. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ते तुम्ही वॅटेज मागताय ना, त्यालाच काय म्हणायचं, पॉवर. आणि रिप्रेझेंट कशाने करणार, डब्ल्यू, वॅट मधलं फर्स्ट लेटर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल पॉवर इज हॅव्हिंग 3 कंपोनेंट्स, दॅट इज ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड अपॅरंट पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरला आपल्या जे पॉवर आहेत त्या 3 प्रकारचे असतात. ऍक्टिव्ह पॉवर असते, रिॲक्टिव्ह पॉवर असते आणि अपॅरंट पॉवर असते. हे मे बी तुम्हाला FW मध्ये झालं असेल. ठीक आहे. तर ऍक्टिव्ह पॉवर मध्ये जर आपण बघितलो तर कुठले फॉर्म्युलेज आहेत बघा. ऍक्टिव्ह पॉवर साठी आपण फॉर्म्युलेज बघतो. ठीक आहे. ऍक्टिव्ह पॉवर मध्ये जर तुमची डीसी सर्किट असेल, डीसी सर्किट मध्ये जर तुम्हाला पॉवर मेजर करायचं असेल तर तुम्ही कशी करणार, P इज इक्वल टू सिंपली व्होल्टेज अँड करंटचा गुणाकार किंवा दोघांचा प्रोडक्ट, व्होल्ट अँड एम्पियर. ठीक आहे. इन केस ऑफ डीसी सर्किट
पण इन केस ऑफ एसी सर्किट एक फॅक्टर ऍड होतो तुमचा कॉस फाय. ओके, व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार असणारच आहे, पण कॉस फाय पण असणार. आता एक कॉस फाय काय आहे, याला पॉवर फॅक्टर म्हणतो, पीएफ. पीएफ मीन्स व्हॉट? पॉवर फॅक्टर. ठीक आहे, सिंपली पॉवर फॅक्टर म्हणजे काय बघा, इट इज अ कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. हा माझा व्होल्टेज आहे, हा माझा करंट आहे. सपोज म्हणजे वेक्टर डायग्राम काढतो, तर या व्होल्टेज आणि करंट मध्ये जो काय अँगल क्रिएट होतोय ह्याला काय म्हणतोय आपण? पॉवर फॅक्टर. इट इज अन कोसाइन अँगल. कोसाइन म्हणजे काय? कॉस अँगल. काय बघा काय सांगितले तर कॉस फाय, कॉस थिटा किंवा कॉस फाय. ठीक आहे, इट इज अ कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. हा फक्त तुमचा एसी मध्ये इन्क्लूड होतो, तुमच्या गुणाकाराशी ऍड होतो. कुठला? कॉस फाय. ठीक आहे. नाउ वी विल सी द व्हॉट इज वॅटमीटर. तर वॅटमीटर म्हणजे काय बघणार आहोत. आपल्याला आता पॉवर म्हणजे काय समजली, तो व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार केला तर मला पॉवर मिळते. पण असे काही इक्विपमेंट्स आहेत जे तुम्हाला व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार डायरेक्टली करून देतात, त्याला आपण काय म्हणतो? वॅटमीटर असे म्हणतो. ठीक आहे, इट इज अन इन्स्ट्रुमेंट टू मेजर द पॉवर इन एसी अँड डीसी सर्किट. जे तुमचे एसी अँड डीसी सर्किट मध्ये जर पॉवर मेजर करायची असेल, तुमच्या दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही काय करू शकता, व्होल्ट मीटर आणि ॲमीटर थ्रू रीडिंग घेऊन दोघांचा गुणाकार करून पॉवर काढू शकताय, किंवा डायरेक्टली तुम्ही वॅट मीटर थ्रू पॉवर मेजर करू शकता. इट इज द मीटर which gives direct power reading instead of ammeter voltmeter method in the circuit to measure power. ह्या मेथड मध्ये तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली रीडिंग घेऊ शकता. इट इज ऑल्सो नेम्ड ॲज डायनामोमीटर और इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप वॅटमीटर. दोन प्रकारचे वॅटमीटर्स असतात, ते आपण बघायचं आहे पुढे. त्यामध्ये पहिला आहे डायनामोमीटर टाइप आणि सेकंड आहे इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप. या ठिकाणी सिंपल तुमचं वॅटमीटर आहे. ओके, हे तुमचे वॅटमीटरचे काय पॉइंट्स आहेत. फर्स्ट आहे एम, देन सी, एल, फी. तर फी मध्ये 3 पॉइंट्स, तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ व्होल्टेजेस आहेत. 300 व्होल्ट, 150 व्होल्ट, 75 व्होल्ट. ठीक आहे, हा रेंजचा हा काय तुमचा वॅटमीटर आहे. E1 E2 चे पॉइंट्स आहेत. हा तुमचा बेसिकली काय वॅटमीटर असा असतो. ठीक आहे, आता हे आपले जे काही पॉइंट्स आहेत एम, एल, सी, बी आपण ब्रीफली पुढे बघणारच आहोत. फक्त वॅटमीटर कसा असते एकदा बघून घ्या. ठीक आहे, त्याची सर्किट डायग्राम वगैरे आपण बघणार आहोत. कनेक्शन डायग्राम ऑफ डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. त्यामध्ये फर्स्ट वॅटमीटर आज आपण बघणार आहोत, दॅट इज डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. तो काय बघा. ठीक आहे, या ठिकाणी काय तुमची डायनामोमीटर टाइप वॅटमीटरची सर्किट डायग्राम. तर तुम्ही जे पॉइंट्स बघितले आहोत तेच आहेत बघा, एम, एल, सी आणि व्ही. ओके, हा तुमचा काय वॅटमीटर आहे. हा तुमचा वॅटमीटर आहे. याला मी सप्लाय दिलाय, फेज आणि न्यूट्रल एसी सप्लाय आहे. ओके, या ठिकाणी मी लोड कनेक्ट केलाय, व्होल्टेज असणार आहे, करंट असणार आहे. तर पॉइंट्स काय आहेत बघा. फर्स्ट आहे तुमचा एम एल. हा एम टू एल ही जी कॉइल दिसाले तुम्हाला, एम टू एल ही जी तुम्हाला कॉइल दिसाले, ह्याला काय म्हणायचं? करंट कॉइल. काय म्हणायचं त्याला? करंट कॉइल. ठीक आहे, आपण तुमचा काय जात असतो? करंट जात असतो ना, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार? करंट कॉइल, एम टू एल. देन व्हॉट इज सी टू व्ही. सी टू व्ही मध्ये तुमची असते व्होल्टेज कॉइल. सी टू व्ही मध्ये काय असते तुमची? व्होल्टेज कॉइल. आता दोन पॉइंट्स आहेत बघा, हा सी जर पकडला तुम्ही आणि व्ही जर पकडला, तर सी कुठे आहे? तुमच्या फेजला कनेक्टेड आहे, आणि व्ही कुठे आहे? तुमच्या न्यूट्रलला. म्हणजे दोन पॉइंट्स मध्ये आपल्याला काय मिळणार आहे? या ठिकाणी व्होल्टेज मिळणार आहे. समजते का बघा? म्हणजे आपल्याला यामध्ये करंट आणि व्होल्टेज कॉइल वापरून दोघांचा प्रोडक्ट केला तर आपल्याला काय मिळतं? टोटल वॅटेज. ठीक आहे, आता व्हॉट इज एम, एल, सी, व्ही. एम मीन्स मेन्स, जिथे तुमची मेन वायर कनेक्ट येणार, पहिली मेन जी वायर आहे ती कनेक्ट होणार. त्यानंतर व्हॉट इज एल, जी वायर लोडला जाते त्याला आपण एल पॉइंट म्हणतोय. आणि व्हॉट इज सी, सी मीन्स व्हॉट? युअर कॉमन पॉइंट. आणि व्ही फॉर युअर व्होल्टेज. ठीक आहे, असं तुम्ही डिफाइन करू शकता. काही अल्टरनेट डायग्राम्स आहेत,
ठीक आहे. ही तुमची डायनामोमीटर टाइप वॅटमीटर आहे. याचं कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत पुढे. फक्त डायग्राम काय आहे ते समजून घ्या. सिंपल आहे. जर तुम्ही बघितला या ठिकाणी एक नंबर काय बघा, हे 2 पॉइंट्स आहेत एक नंबरचे. हा आहे तुमचा करंट कॉइल आणि ही आहे तुमची करंट कॉइल. 2 करंट कॉइल असतात तुमची. ठीक आहे. इथून मला सप्लाय आला, मी इथे काय केलाय तो करंट कॉइलला दिलाय. त्यानंतर वाइंडिंग थ्रू काय झालं माझं कनेक्शन्स दुसऱ्या कॉइलला गेले. ठीक आहे. आणि त्यानंतर माझा हा कनेक्शन लोडला गेला. सेम इथं पण बघा, हा तुमचा एम ला आला करंट कॉइलला, 2 कॉइल्स आहेत तिथून बाहेर तुमचा लोडला गेला. ठीक आहे. आता एक कनेक्शन कुठे जाणार आहे तुमच्या सी ला किंवा तुमच्या व्होल्टेज कॉइलला जाणार आहे. तेच कनेक्शन मी इथनं बाहेर काढून इकडे दिलं म्हणजे कुठली असणार तुमची 2 नंबरची व्होल्टेज कॉइल. ठीक आहे. व्होल्टेज कॉइल किंवा प्रेशर कॉइल. आणि व्होल्टेज कॉइलचे कनेक्शन तुमचं न्यूट्रल जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक रेजिस्टर टाकला. आता हा कशासाठी ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आणि तुमचे सिम्पली लोड आणि तुमच्या बरोबर व्होल्टेज कॉइल किंवा प्रेशर कॉइलच्या वरती काय प्लेस केलेला असतो, तुमचा पॉइंटर प्लेस केलेला असतोय जो स्केल वरती डिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, काही डिफिकल्ट नाही यामध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल. या 2 डायग्राम कम्पेअर करा तर तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. अजून एक इथं अल्टरनेट डायग्राम आहे. सेम हीच डायग्राम आहे, फक्त इथं पॉइंटर दाखवलाय. पॉइंटर कसा असतो. ठीक आहे. इथं फक्त डायग्राम्स बघून घ्या आणि लेक्चर 1-2 वेळा रिपीट करा तर तुम्हाला हे समजलं किंवा समजेल. हे समजणं खूप गरजेचं आहे वॅटमीटर तुम्हाला जर पॉवर मेजर करायचं असेल तर. कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघा तुमच्या डायनामोमीटर टाइप वॅटमीटरचं कसं असतंय. कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितले, तेच इथं फक्त रिपीटेड आहे. इट एसेन्शियली कन्सिस्ट ऑफ 2 कॉइल्स नेम्ड फिक्स्ड कॉइल अँड मूव्हिंग कॉइल. 2 कॉइल असतात, एक फिक्स असते एक मूव्हिंग असते. The fixed coil is split into 2 equal parts which are placed close together and parallel to each other. Sorry. आता यामध्ये फिक्स्ड कॉइल कुठली असणार आहे तुमची करंट कॉइल. फिक्स्ड कॉइल कुठली असणार आहे तुमची करंट कॉइल आणि मूव्हिंग कॉइल कुठली असणार आहे तुमची प्रेशर कॉइल और व्होल्टेज कॉइल. ठीक आहे. द मूव्हिंग कॉइल इज pivoted between the two fixed coils. कन्स्ट्रक्शन आपण आत्ताच बघितलं. 2 कॉइल्स आहेत माझ्या, याच्यामध्ये तुमची मूव्हिंग कॉइल आहे, यावर तुमचा पॉइंटर फिक्स केलेला आहे. त्याला तुम्ही कनेक्शन देतात, त्याला वाइंडिंग केलेल्या असत्या. ठीक आहे. एक कनेक्शन तुमचं इकडं व्होल्टेजला दिलेलं असतं, इथं रेजिस्टर असतो तुमचा. दुसरं कनेक्शन या ठिकाणी असते तुमच्या ह्या कॉइलला आणि हे तुमचं लोड थ्रू तुमच्या परत न्यूट्रल आहे. ठीक आहे. प्रिव्हियस डायग्राम तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. तेच इथं फक्त सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शन. The fixed coil are connected in series with load and carry the circuit current. It is therefore called a current coil. The moving coil is connected across the load and carries current proportional to the voltage. It is therefore called a potential coil. Generally, high resistance is connected in series with potential coil to limit the current through it. आता तो रेजिस्टर कशासाठी होता, करंट लिमिट करण्यासाठी तो रेजिस्टर होता. The controlling torque is provided by spring which also serve the additional purpose of leading current into and out of the moving coil. कंट्रोलिंग टॉर्क साठी तुम्ही काय केलं इथं स्प्रिंग वापरलाय, हे लक्षात ठेवा. कंट्रोलिंग टॉर्क साठी तुमचं काय इथं स्प्रिंग कंट्रोल आहे. आणि एअर फ्रिक्शन डॅम्पिंग इज एम्प्लॉयड इन सच इन्स्ट्रुमेंट. आणि जे काही डॅम्पिंग आपल्याला होतंय ते कशा थ्रू होतंय, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग थ्रू. ठीक आहे. जी डायग्राम होती आपली, जो डायग्राम बघितला तेच कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे तिने. 2 कॉइल आहेत, ही आहे तुमची फिक्स्ड कॉइल, एफ मीन्स फिक्स आणि एम फॉर मूव्हिंग कॉइल. ठीक आहे. ही तुमची मूव्हिंग कॉइल आहे. त्यानंतर हा तुमचं काय पॉइंटर मूव्हिंग कॉइल वरती कनेक्ट केलेला आहे. यामधून करंट पास होतो त्यामुळे आपण करंट कॉइल म्हणतोय आणि त्यामधून तुमचं पोटेन्शियल दिसतं म्हणून त्याला आपण व्होल्टेज कॉइल म्हणतोय किंवा प्रेशर कॉइल. या ठिकाणी तुमचा लोड कनेक्टेड केलेला आहे. जसं तुम्हाला करंट यातून पास होईल तसं काय होईल, हे 2 मॅग्नेट्स आहेत त्यामुळे एनर्जाइज करतील, त्यामुळे ही मूव्हिंग कॉइल काय होईल, मूव्ह होईल. आणि जसं कॉइल मूव्ह होईल तसं तुमचा पॉइंटर पण इकडे डिफ्लेक्ट होणार. ठीक आहे. आणि हा रेजिस्टर कशासाठी वापरलाय आपण, टू लिमिट करंट, लिमिट द करंट. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सिंपल आहे.
डायमीटर टाइप वॅटमीटर. ओके, इन प्रॅक्टिकल वेळेला तुम्हाला हे बऱ्यापैकी चांगलं समजेल. ठीक आहे, थँक्यू.